लाईनअप मध्ये आतमध्ये जा. संदेशजी मात्रे खेळाडूंपर्यंत पाण्याची व्यवस्था करा. कालपर्यंत सूरज पांडे सर फोर्थ अंपायरच्या भूमिकेमध्ये होते, पण आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र वीरेश्वर बर्ची खोपोली संघाच्या कर्णधाराने घेतलाय आणि इथून मात्र आता टीम मैदानामध्ये दाखल झाली आहे. अभि पाटील सरांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. जरा माईकचा आवाज दे. आज काय टेन्शन नाही, केस मी घेणार. दोन्ही संघाचा 12th मॅन व्यासपीठावरती असणं अपेक्षित आहे आणि आमचा गुणलेखक नवीन आहे, त्याची सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे. जरी मला तुमची माहिती असेल तरी त्याला मात्र पुरेपूर माहिती नाहीये आणि हा प्रवास आता इथून काउंट करण्यात येतोय. गोलंदाज, फलंदाज, सिरीज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, इथून हा प्रवास हा काउंटिंगच्या भूमिकेमध्ये आता पुढे सरसावला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे 12th मॅन यशवंतजी मोहिते साहेबांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. चला पंचांना विनंती, आपण मॅचला सुरुवात करा. मनी डीजे यांच्या माध्यमातून माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचं ऑपरेटर करतोय, त्याचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया. इथून मात्र वीरेश्वर वरची खोपोली संघाने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा आणि आता पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळेल ती वीरेश्वर वरची खोपोली संघाची अल्पेश लेवण लवजी संघाच्या विरोधात. माझ्या समवेत दिनेश ओवाळ सर आहेत, यांचं देखील मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. जामरुकचे अजून एक आमचे कॉमेंटेटर समालोचक मयूर कांबळे देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नवनाथ भांबुडकरच्या बरोबरीनं भावेश सावंत, मैन फ्रॉम लवजी, लवजी के फौजी पहले बल्लेबाजी करेंगे. एवढी मोठी वायरी राजू दादा कांबळे यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. यशवंतजी मोहिते साहेब इथे आहेत. वीरेश्वर नाव आता बहुचर्चित आहे. वीरेश्वरच्या नावानं आपण क्रिकेट खेळणारी टीम मैदानामध्ये वरची खोपोली संघाकडे बघतोय, पण एक काळ होता यंग स्टार वरची खोपोली संघानं दरारा निर्माण केला होता. महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे मोठ्या मोठ्या स्पर्धा असो त्या ठिकाणी जाऊन या यंग स्टार वरची खोपोली संघानं मोठी पारितोषिक जिंकण्याचा विक्रम केलाय. त्यातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू आहेत आमचे मोहिते साहेब या व्यासपीठावरती, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. बेलोसे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत असेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आता सगळ्या खेळाडूंची स्तुती करणारा हा क्षण आहे आणि आकाशामध्ये आपण बघतोय उंच फटाके फोडले जात आहेत. या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आता सुरुवात आपण करणार आहोत. याआधी आपण पाहिलं राष्ट्रगीतानं सुरुवात चांगली झाली. या स्पर्धेचे मुख्य घटक समीरजी मसुरकर यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचं कौल केलं गेलं आणि त्यानंतर निर्णय आला
की विरेश्वर वरची कोपली संघाने टॉस जिंकला आणि नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतलाय तो मात्र क्षेत्ररक्षणाचा. होम ग्राउंड आहे, होम पिच आहे. बराच वेळा लवजी संघानं नाईट रजनीमध्ये विरेश्वर वरची कोपली संघावरती हवी होण्याचा प्रयत्न केलाय, पण आता होम पिच वरती, होम ग्राउंड वरती विरेश्वर वरची कोपली संघाकडे एक वेगळा अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या जोरावरती त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि इथे मात्र आता स्ट्राईक एंडवरती भावेश आहे. भावेश सावंत एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू, तालुका निहाय गटामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना बऱ्याच वेळा पाहिले आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नवनाथ मामोडकर, वेल एक्सपिरियन्स हा देखील खेळाडू. यानं देखील ओपन क्रिकेटमध्ये आपलं एक स्थान अव्वल दर्जेवरती निर्माण करून ठेवलंय. पण गोलंदाजी मार्गवरती आता विरेश्वर वरची कोपली संघाचं ब्रह्मास्त्र रुपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन रुपेश म्हात्रे हा गोलंदाजी मार्गवरती तयार झालाय. 3, 2, 1 इथे मात्र पंचांचा गेम ऑन होण्याचा सिग्नल येतोय. ग्रीन सिग्नल आलाय, गेम इज ऑन. पहिला चेंडू, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. माझ्या साथीनं गुणलेखक ऋषिकेश कदम याचं देखील मी स्वागत करतो. त्याचबरोबर थेट प्रेक्षेपण चालू आहे. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलद्वारे आपण गेले 3 रात्र आणि आजची 4थी रात्री स्पर्धा पाहतोय. क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षकांच्या मनात आता घर करून गेलेली आहे आणि त्या स्पर्धेची आजची शेवटची रात्र. दुसरा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून झालाय आणि या प्रयत्नांवरती धाबांचा श्री गणेशा होतोय. पुन्हा एकदा आपण गणरायाला साकडं घालूया. ही स्पर्धा आज देखील सुंदरतेनं पार पडावी, या स्पर्धेमध्ये कोणतेही विघ्न न यावं आणि या स्पर्धेमध्ये खेळाडूंचा भरावा, खेळाडू जास्तीत जास्त पारितोषिकांना या स्पर्धेमधनं विजयी होताना आपल्याला पाहायला मिळावेत. रुपेश म्हात्रे यावेळेस नवनाथचा सामना करणार, पण इथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने प्रयत्न चांगला आहे क्षेत्ररक्षकाचा, पण थोडा तो लेट झाला आणि थेट पुन्हा एकदा सिंगल. एक धावांचं महत्व ओळखलं पाहिजे, कारण की आपण पाहतोय लवजी संघानं बऱ्याच स्पर्धेमध्ये टीम वरची कोपली संघाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. पण ही चांगली संधी आहे या हंगामातील ही मोठी स्पर्धा आणि त्याहूनही कदाचित कोपोली परिसरामध्ये आता नाईट मॅच होतील की नाही असा प्रश्न आहे. पण इथे जर धक्का दिला तर वर्षभर चर्चा होईल, गल्ली गल्ली नाक्यामध्ये चर्चा एकच होईल का इथे कोणी मॅच जिंकली. त्यासाठी हा प्रयत्न आहे. मल्हार समीर वसुरकर यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा हा ब्रँडेड षटकार डीजे. सावंत आता क्रिकेटच्या पटलावरचं एक चांगलं सावंत षटकारानं निर्माण करतोय. टोटल धावा लागल्यात त्या 8. 8 धावा स्कोर कार्डवरती. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून पुन्हा एकदा चेंडू आर पार. सीमारेषेच्या बाहेर 8 धावा स्कोर कार्डवरती आल्या होत्या. 8 नोव्हेंबर पारगावच्या गावामध्ये ज्याचा जन्म झाला, रायगड जिल्ह्यामध्ये वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं होतं, आकाश गणपत तारेकर याची आठवण या आकड्यानं करून दिली. पण इथे मात्र तो आकडा आता पुढे 6 धावांनी मारतोय आणि इथून धावा आता पाहायला मिळतील 14 एप्रिल आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. निश्चितच आपण जल्लोषाच्या वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये सादर केला. ज्यांनी न्याय हक्कासाठी लढा दिला, ज्यांनी आपण बघतोय कामगारांसाठी झुंज दिली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. रुपेश म्हात्रे या गोलंदाजावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. बघा, क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली नसती तर इथे मात्र कदाचित मार खावायला लागला असता. पण हा क्रिकेटचा खेळ आहे.
इथे अनिश्चिता बरीचशी भरलेली आहे. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ, तुम्हा आम्हाला वेडा लावणारा खेळ, घरच्या खुर्चीवरनं मैदानाच्या मातीवरती बसून आनंद देणारा खेळ आपण पाहतोय. माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 14 धावांची नोंद. विनोद सोलंकी सर रिसेप्शन वरनं आलेत. लग्नाच्या पूजेला ते गेले होते, ते आलेत. त्यांची कामगिरी दमदार, त्यांचे कपडे शानदार, ते व्यक्तिमत्व गोडदार चमकदार आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित विनोद सोलंकी सर भावी आमदार. पण ते म्हणतात मी नगरपालिकेचा कर्मचारी आहे. कर्म चांगले केलेत तर माणसाला फळ मिळतं. कदाचित तुम्ही होऊ शकता, तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे, हातामध्ये तुमच्या मेन जादू आहे. गोलंदाजी मार्गावरती विशाल पाटणूसकर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. आता हे दुसरं षटक वीरेश्वर संघाकडनं गोलंदाजी मार्गावरती विशाल पाहतोय, पण इथे पुन्हा रनआउटची संधी आणि अशा वेळी आपण पाहतोय डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित नवनाथ मामुणकर सारखा मोठा मासा, मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर आला असता. पण इथे नवनाथ मामुणकर पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण करतोय. ही दुसरी संधी होती आणि ही संधी आता नवनाथ मामुणकरला दुसऱ्यांदा मैदानामध्ये मिळाली. नवनाथ मामुणकरचं खेळपट्टीवरती राहणं टीम लवजी संघासाठी पोषक आहे, पण विरोधात नवनाथ मामुणकर आणि त्याच्या बरोबर भावेश सावंतचं विकेट घेणं हे गोलांसाठी चर्चेत असेल. अकोट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये फिंगर रोल झाले होते, वेग देखील जास्त होता. विशाल पाटणूसकरने या डावाला आता सावराची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सिंगल आली, निर्धाव चेंडू गेला. सिंगल नंतर हा निर्धाव चेंडू टोटल 15 धावा स्कोर कार्डवरती नोंद करतोय. असं वाटलं होतं आजच्या रात्रीमध्ये सगळ्यात आधी आमचे गुरुवर्य प्रवीण दोगाडे सर या व्यासपीठावरती असतील, त्यानंतर विनोद सोलंकी सर ही मॅच चालू करतील, पण इथे त्यांनी मला देखील टेन्शन दिलं. समीर वसुरकर साहेब मात्र काही दिवसानंतर या स्पर्धेमध्ये मला पेन्शन देतील की नाही ह्याचं टेन्शन मला आलंय. आज जवळजवळ आयवा कॅचचं पारितोषिक 1 लाखाच्या पलीकडे जाऊ शकतं आणि इथून जर एखाद्या चेंडूवरती षटकार येतो या ओव्हरमध्ये आणि प्रेक्षक जर आयवा कॅच पकडतायत तर त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल. बॅटची कडा आणि इथे मात्र यशरक्षकांना टिपलाय झेल आणि पंचांनी बोट उंचवलंय. OUT आउट, फलंदाज जाईल डगआउट. ठोक डीजे. याच मुंबई पुणे हायवेवरनं आपण कित्येक वेळा आई माऊलीच्या पालख्या पाहिल्यात जाताना, कित्येक वेळा मोठे मोठे स्टारकास्ट खेळाडू देखील पाहिलेत, पण खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर दूर डोंगरावरती बसलेली आई कार्लेगडावरनं मात्र प्रत्येकाच्या हाकेला धावते, नवसाला पावते. अशा आई माऊलीचा चरणी पुन्हा एकदा आपण नतमस्तक होऊया. आजच्या रात्रीमध्ये आपण अर्थातच भारताचे वुमन क्रिकेटर, महिला क्रिकेट या व्यासपीठावरती पाहणार आहोत. आदरणीय किरण नवगरे हिचे मात्र शुभ आगमन या सोहळ्यामध्ये आपल्याला काही क्षणात पाहायला मिळेल. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. संदेश मात्रे व्हाईट कुर्त्यामध्ये कामगिरी लाईट करतायत.
भारतासाठी जिचं योगदान आहे अशी एक वुमन क्रिकेटर, महाराष्ट्राच्या पटलावरचं आता मोठं नाव, भारताचं मोठं नाव, भारतीय संघासाठी दिलेलं तिने योगदान, किरण नवघरे हिचं देखील शुभ आगमन आपण या सोहळ्यामध्ये थोड्याच वेळात पाहणार आहोत. इंडियन क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, स्त्री शिकली प्रगती झाली, स्त्री आता चंद्रावरती देखील पोहोचली आहे. राजकारण असो की समाजकारण, प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता स्त्री प्रगतशील झाली आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची संधी, विक्रांत यानं मात्र हा फटका खेळला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती सरसावला होता, पण या चेंडूवरती आता पाहतोय क्षेत्ररक्षकाला संधी होती आणि इथून मात्र संधी निर्माण केली ती 2 धावांची. ड्रिंक ब्रेक मैदान शेतकऱ्याची मुलगी किरण नवघरे हिच्या कार्यकिर्दीकडे आपण नक्कीच पाहणार आहोत, जिने महाविद्यालयापासून ॲथलेटिक्ससाठी सुरुवात केली होती. अर्थातच तिला खूप आवड आहे स्पोर्टची, ही मात्र तिथून निर्माण करणारी संधी तिने शोधली. 100 मीटर धावण्यामध्ये प्रगतशीलता कार्य तिनं करून दाखवलं. मी करू शकते, माझ्यामध्ये ती धम्मक आहे हे सिद्ध करताना आज तिचं मात्र नाव का मोठं आहे याचं ज्वलंत उदाहरण किरण नवघरे. फुले विद्यापीठामध्ये पुण्यामध्ये तिला दिलेली संधी होती एक क्रिकेट खेळण्याची छोटीशी, पण त्या संधीचं सोडं करताना आज भारताच्या टीम मध्ये खेळताना आपण तिला पाहतोय. किरण नवघरे हे नाव आता प्रत्येकाच्या स्मरणात राहणार, प्रत्येकाला आठवणीत राहणार, आनंद देणारा हा क्षण आहे. आपण पाहतोय तिचं आज शुभ आगमन या सोहळ्यामध्ये होईल. किरणनं मात्र आपण बघतोय 2018 ते 2019 महिला वनडे लीग मध्ये महाराष्ट्राकडून तिच्या घरगुती कार्यकिर्दीची सुरुवात केली होती. सुंदर स्पर्धा तिच्यासाठी ती पाहायला मिळाली. संधीचं सोडं मात्र त्या स्पर्धेमध्ये तिने केलं. 2021 मध्ये नेदरलँडला जाऊन आपण पाहतोय आसाम विरोधात T20 सामन्यामध्ये तिनं 76 चेंडूमध्ये 162 धावा करून एक रेकॉर्ड बनवण्याची संधी निर्माण केली. त्यानंतर ती तिथे थांबली नाही, तिचा प्रवास पुढे सुरू लागला. 2022 मध्ये पुन्हा T20च्या स्क्वॉड मध्ये तिची निवड झाली. इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि नवनाथ मामुणकर सारखा एक मोठा फलंदाज भावेश सावंत नंतर परतीचा प्रवास करतोय. गोलंदाज रोहितनं मात्र पहिल्याच चेंडूवरती मिळवलेली विकेट होती आणि इथे मात्र आपण पुन्हा एकदा किरण नवघरे हिची चर्चा सातत्याने करतोय, जिनं अतिशय सुंदर प्रवास केला. इंग्लंड विरोधात इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये तिनं चांगला खेळ करून दाखवला. प्रत्यक्षात तिनं रंगमंचावरती आग लावणारी फटकेबाजी केली, फलंदाजी केली अशी किरण नवघरे भारत वुमन क्रिकेटर आपल्याला या व्यासपीठावरती थोड्याच वेळात पाहायला मिळेल. रवींद्रजी कांबळे, जनार्दनजी शिंदे, वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे हे ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांचं आपण पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये स्वागत करूया. बंड्या हिरवे चायनीज कटाचे अध्यक्ष इथे आलेले आहेत, सुशील शेठ हिरवे यांचं आपण स्वागत करूया. सूरज पाटील यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. आता आकाश चव्हाण देखील इथं आलेले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेला हिमांशू.
चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आल्या आल्या व्यासपीठाला सलामी देत समीर मसूरकर साहेबांच्या फ्लेक्स वरती मारलेला हा बिग 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 षटकार. ना कंटिन्यू करा. इथे मात्र या षटकारांना टोटल 23 आकडा पूर्ण होतोय. जरी बाद झाला असला नवनाथ, जरी बाद झाला असला भावेश, तरी मात्र हिमांशू आता ती जागा पूर्ण करतोय. हिमांशू लेदर क्रिकेटचा माहिरत हासिल केलेला खेळाडू हिमांशू यादव, मॅन फ्रॉम लवजी. पुन्हा आडवा बॅट उंच उंच आणि तेवढाच लांब 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 लांब. बिग 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 यावेळेस काव कॉर्नरच्या बाहेर षटकार. डीजे निश्चितच एका वर्षानं पाहुणा येणार आणि आता त्याची ओढ बालमित्र मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लागली आहे. गणपती बाप्पाचं शुभ आगमन काही दिवसामध्ये, काही महिन्यानंतर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. येणारा मात्र बालमित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव 100व्या वर्षामध्ये मंडळाच्या गणपती बाप्पानं आता पदार्पण केलेलं आहे. पुन्हा एकदा जल्लोषाच्या वातावरणामध्ये आपण त्याचा आगमन सोहळा देखील पाहणार आहोत आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये त्याचं स्वागत देखील करणार आहोत. बालमित्र मंडळ, वर्षी खोपोली या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पारितोषिकांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे ते आदरणीय खोत साहेब इथे आलेले आहेत. काकांचं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. काका आले म्हणजे विनोद सोलंकी यांच्या चेहऱ्यावरती जणू काही वेगळा ग्लो आलाय. काका आले, काकांनी केलं, काकांनी पाहिलं. विनोद सोलंकी चेहऱ्यावरती जणू काही आता फॅरन लवली लावली की काय. टोटल 30 धाबांची नोंद. सिंगल मात्र आली. इथे स्ट्राइक एंड वरती आलाय फलंदाज विक्रांत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विक्रांतचा. मिड विकेट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल साठी रोखलं गेलं आणि सिंगलच्या मदतीनं असं वाटलं होतं पुढे डाव सावरला जाईल, पण इथे बघा फंबल. क्षेत्ररक्षकानं ही चूक करणं गरजेचं होतं का? एकाच पट्टीवरती 2 गाड्या आल्या होत्या, अपघात झाला असता. काका आलेत, विनोद सोलंकीच्या चेहऱ्यावरती हास्य आलंय, पण इथे टेन्शन निर्माण झालंय. विकेट गेली असती मैदानाच्या बाहेर. वीरेश्वर संघाच्या 12 प्रतिनिधीला आता राग आलाय, राग. काका आल्यानंतर आमच्या हृदयाचे ठोके असे वाढतात. खोत काकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. बंड्या शेठ हिरवे असतात. अभि सरांचं नक्कीच आपण स्वागत करूया. माझ्या विनंतीला मान देऊन ते इथे आलेले आहेत. लेट आलेत पण थेट त्यांचं स्वागत. रोहित दुगाडे सर कब आएंगे और हम कब घर पे जाएंगे. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र हा प्रयत्न फसलाय. गोलंदाजांना चांगला चेंडू फेकला. 32 धाबांची नोंद. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचं षटक तोडफोड मार धाडवालय षटक आहे. रवींद्र कांबळे साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. जनार्दनजी गुरव यांचं देखील स्वागत करूया. आपण यावं व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र टोटल धावा लागला स्कोर कार्डवरती 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय. वीरेश्वर वर्चिकोपली संघाने पहिल्यांदा टॉस जिंकला, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय अल्पेश लेवण लवजी संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात धावांची नोंद झाली ती 32. प्रो लिंक स्पोर्ट्स फक्त असं टाईप करा आणि क्लिक करा आणि खुश राहा. तर ही मॅच तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळेल. ही मॅच तुम्हाला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळेल, टीव्ही वरती पाहायला मिळेल, थिएटर मध्ये देखील पाहू शकता. तर युट्यूब माध्यमे आता सगळीकडे आहे.
198 देशामध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आणि इंग्लंड वरनं आता माझे परम मित्र सागर शेठ त्यांना मात्र या मॅचचा आनंद घेतात. त्यांनी देखील आयोजकांना आणि वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या टीमला शुभेच्छा दिल्यात. पण इथे बॅटची कडा घेतली आहे सेकंड स्लिपच्या दिशेनं, मात्र थर्ड मॅनच्या दिशेनं हा चेंडू पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, उमेश कोळंबे धावतायत. जणू काही 15 ऑगस्ट मध्ये रिलेची स्पर्धा आहे, पण इथे मात्र त्यांनी चेंडू शेवटच्या क्षणी टाकला आणि मात्र गोलंदाजानं रनआउटची विकेट मिळवली. तिसऱ्या पंचांची मागणी रनसाठी, रनआउट साठी. या एंडला रनआउट आहे की नाही हे पहिल्यांदा पाहिलं जाईल. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती पाहतायत. निरकून पारखून पाहतील, क्लिअरिटी क्वालिटीच्या सहाय्याने निर्णय देतील. दूध का दूध, पाणी का पाणी पाहायला मिळेल. कोणता फलंदाज मात्र बाद आहे आणि कोणता फलंदाज सुखरूप आहे हे मात्र इथून पाहायला मिळेल. दिनेश ओवाळ सर 50,000च्या स्पर्धेसाठी इथून मात्र आता निघाल्यात. फाट्यावरती अंडर बॉक्सची स्पर्धा 50,000ची आपल्याला पाहायला मिळेल. रायगड ग्रुप ट्रॉफी अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आजपासून सुरू होतीये आणि इथे त्या एंडला मात्र विक्रांत कदाचित बाद झालाय. सेकंड एंडला मात्र पंचांनी इशारा केला की फलंदाज बाद आहे. नेक्स्ट बॅटर अल्पेश सरकुडे, संघाचा कर्णधार, कॅप्टन कूल. कामगिरी त्याची ब्युटिफुल. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी या खेळाडूंना तो सातत्यानं संधी देत असतो. आकाश देशमुख सरांचं देखील मी या सोहळ्यामध्ये स्वागत करतो. माझे समालोचक मित्र आहेत आणि त्यांचं समालोचन ऐकताना अतिशय आनंद देखील होतो. अशा गोड समालोचकाचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं करतोय स्वागत. हर्षदचा हा चेंडू खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र हिमांशूने या चेंडूला सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. पॉइंटच्या दिशेनं फटक्याची निवड झाली. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ टोटल 34-34. सुभाष भाई सावंत यांच्याकडे अल्पेश सरकुडीसाठी लागोपाठच्या 3 षटकारांना 5,000 आणि इथून जर या चेंडूवरती षटकार मारतो आणि आयवा कॅच पकडतायत प्रेक्षक तर त्यांच्यासाठी समीर सर, पैठणी जय लक्ष्मी साडी सेंटर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर स्पोर्ट्स सायकल कमिटीच्या वतीनं. खोत काका आलेत, शांत आहेत. खोत काकांना मी कधी असं पाहिलं नाहीये. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला पकडलं गेलं. उदय कोळंबेच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. वांटीनं टिपला झेल आणि इथे संपलाय अल्पेश सरकुडीचा खेळ. डीजे आयोजकांकडून निर्णय आलाय. आज जी काय पारितोषिक लागतील त्यातले 10% आयोजकांकडे जमा राहतील. त्यांना देखील आता विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. त्यांना देखील आता बऱ्याच गरजू लोकांना मदत करायची आहे. जी आयोजक कमिटी आहे ना, समीर मसूरकर साहेब सोडून, समीर मसूरकर साहेब सातत्याने हा प्रयत्न दरवर्षी करतात, पण आता नव्यानं छंद घेतलायत. बऱ्याच वृक्ष लागवड त्यांना करायची आणि समीर मसूरकर साहेबांनी मला काल सांगितलं या स्पर्धेमध्ये जेवढे षटकार मारले गेलेत ना, जेवढे षटकार ते आता ते काउंट करणार आहेत आणि तेवढी झाडं येणाऱ्या आता पावसाळ्याच्या हंगामामध्ये ते खोपोली परिसर असो, खालापूर तालुका असो, जिथे जिथे झाडं लावण्याची जागा आहे तिथे तिथे मात्र वृक्षारोपण करणार आहेत. या स्पर्धेमध्ये जेवढी षटकार गेलेत तेवढे आता काउंट केले जातील आणि त्याच माध्यमातून 2 पट वृक्षारोपण या खालापूर तालुक्यामध्ये कॅम्पोलनच्या आसपास त्याचबरोबर खोपोलीमध्ये वृक्षारोपण करणार आहेत. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलाय आणि इथून सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न आणि इथून 3 धावा पूर्ण. 3 धावांच्या मदतीने टोटल 37.
वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनचरे, वृक्ष लावा झाडे जगवा जीवन वाचवा. आता आपण बघतोय काळाची गरज माणसानं निर्माण केली आहे. स्वतः घरात एसी लावून, पण माणसानं विचार केला तर नक्की एक झाड लावून तो किमान 2 एसी कमी करू शकतो. पण इथे हिट विकेटचा शिकार ठरलाय फलंदाज हिमांशू यादव, म्हणजे इथे विकेट गेलेली आहे. आणि आता मात्र संधी पुन्हा एकदा देऊया डीजेला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय पियुष. यंग टॅलेंट आता मैदानामध्ये. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. काल आपण पाहिलं विकास जोशी जे वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली समीर मसूरकर साहेबांनी. येणाऱ्या सुवर्ण वर्षामध्ये बालमित्र मंडळाकडनं आपण बरेचसे सुंदर कार्य घडवणार आहोत आणि त्यातील एक कार्य आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढे षटकार पडणार आहेत तेवढं वृक्ष मात्र आपण 2 पटीनं या तालुक्यामध्ये या खोपोली परिसरामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. पौंजाचे बरेचसे खेळाडू आलेले आहेत पौंजे टीमचे, त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. म्हणजे ते आले म्हणजे प्रवीण दुगाडे आलेत. आतापर्यंत 140 षटकार मारण्यात आलेले आहेत. म्हणजे इथून जर 140 डबल केलं तर 280. वृक्ष लागवड बालमित्र मंडळ त्याचबरोबर वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ आणि समीरजी मसूरकर साहेबांच्या संयुक्त विद्यमानानं आपल्याला हे कार्य येणाऱ्या पावसाळ्याच्या आगमनामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि चौकार गेले त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 88. जर विचार केला चौकार षटकारांचा तर अजून झाडं लावली जातील. आणि आपण बघतोय खोत काका त्यांच्या कामगिरीवरती खुश आहेत. समीर मसूरकर साहेब यांनी घेतलेला निर्णय अतिशय सुंदर आहे. हा तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकामध्ये 38 धावा करायच्यात त्या मात्र वीरेश्वर या संघाला. पण विरोधात 37 धावा पहिल्या इनिंग मध्ये नोंद केल्यात त्या अल्पेश इलेव्हन लवजी संघानं. गडी बाद झाले होते टोटल 6 गाड्यांच्या मोबदल्यात 37. आता 24 चेंडूमध्ये 38 धावांची गरज टीम वीरेश्वर वरची कोपली संघाला. काय घडतंय काय बिघडतंय हे मायक्रोफोनवरती सांगण्यासाठी मी विनोद सोलंकी सरांना आमंत्रित करतो. मी घेतो एक छोटीशी विश्रांती. ठीक, भेटूया माझ्या बरोबर 10 वाजता. पण आता भेटूया विनोद सोलंकी सरांबरोबर. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. डीजे
एखादा नेहमीच समालोचनाला आपण नेहमीच प्रेम दिले तर नक्कीच आपल्या मनापासून आभार. आमचा बाळू संदेश शेडेवळे हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. 24 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक नसणार फलंदाज कोहिनूर हिरा वीरेश्वर वरची गोपोली संघाचा नूर, तर नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण डावखुऱ्या रायगड मधला सर्व घातक फलंदाज अर्थातच उदय कोळंबे उर्फ मॉन्टी. 24 चेंडू 38 धावांची गरज. पहिला हा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर झपकीस मध्ये येणारा चेंडू फलंदाज आषाढभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या येवले साहेब आमचे संदेशजी येवले साहेब सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. येणाऱ्या 23 चेंडू मध्ये आता मात्र गरज असणार होती 38 धावांची. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सौमित. चांगला हा चेंडू सौमितचा. इथे मात्र नक्कीच पाहायला आदलून गेला. पंच आमच्याकडे वळतायत. लेग बाईकच्या स्वरूपात धावा येते आणि नक्कीच धावसंख्या इथे मात्र श्री गणेश होतं 1 या आकड्याने. अर्थातच येणाऱ्या 22 चेंडूमध्ये अजूनही गरज असणार ती 37 धावांची. 22 चेंडू 37 धावा. आमचे मापदी साहेब बघा आज 4थी रात्र आहे, परंतु 4ही रात्र ते सकाळी 6 पर्यंत उपस्थित होते. नक्कीच आम्ही त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. परंतु सौमित एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय की 2 सामन्यामध्ये त्यांनी खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला नक्कीच विजय मिळून दिला. तो सौमित मात्र येतोय गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईकला फलंदाज रायगड मधला सर्वात घातक फलंदाज आहे क्रिस गेल अर्थातच उदय कोळंबे मॉन्टी. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मॉन्टी मोठा मासा मात्र गळाला लागतोय. फलंदाज मॉन्टी बॅक टू द पवेलियन डग वरती बाद होतोय. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. रायगडची बुलंद तोफ हिंदीचे महागुरु आमचे प्रवीणजी दुवाडेदारी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. येणारे अजूनही 21 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 37 धावांची. सन्माननीय विजयजी गुरु साहेब महाराष्ट्र पोलीस आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचंय. खऱ्या अर्थानं सौमित काय गोलंदाजी करतोय लाजवाब. आमचे सिरामिक साई सिरामिकचे मालक सन्मान्य सुनीलजी चव्हाण साहेब सुद्धा उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचंय. चांगला फटका क्रिस गेल देतात तडाखा मिड विकेटच्या डोक्यावर आउट ऑफ द पार्क. हालेला वेगळा फटका षटकार. सहाने वाढत्यांती पोहोचते 7 या आकड्यावरती. क्रिस गेल बघा 2 सामन्यामध्ये झालेला फेल, परंतु इथे मात्र दाखवतो की मला हा महत्वाचा सामना आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये काहीतरी करायचं आहे. या घरच्या मैदानावरती मला वीरेश्वर मित्रमंडळला विजय करायचा आहे. काय फटका मारतोय लाजवाब एक्सलेंट. नक्कीच पहिला चेंडूवरती नक्कीच षटकार आलाय, परंतु नक्कीच गोलंदाज सौमिक हा सुद्धा चांगला आहे आणि क्रिस गेला चांगला फलंदाज आहे. त्याला माहिती आहे की कशा प्रकारे खेळायचं आहे. एखादा षटकार आल्यानंतर चांगल्या चेंडूवरती नक्कीच तो सन्मान देतो आणि खराब चेंडूवरती नक्कीच जो मात्र चौकार षटकाराची बरसात करतो. इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते पोहोचते 7 या आकड्यावरती. अजूनही मला वाटतं 2 चेंडू बाकी आहेत. सौमित सुद्धा एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. जर पाहायला गेलं तर त्याकडे पण क्षमता कमबॅक करायची, परंतु क्रिस गेल जर आपल्या रंगात आणि ढंगात आला तर नक्कीच वीरेश्वर मित्रमंडळ वरची गोपोली हा संघ
नक्कीच हवी होताना दिसेल तो अल्पेश 11 लवची संघासमोर. सौमित पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेत चाललेला चेंडू हा मानता सीमा रेषेच्या पलीकडे आलेला षटकारानंतर चौकार. धावसंख्या मात्र 4 ने वाढते ती पोचते 11. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. आज डीजे तुमचा आवाज एकदम खुल्ला पाहिजे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण की आमचे साहेब आहेत. आज आम्ही समालोचक पण जाऊ पाहिजे तर. चांगला हा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर नक्की झप किशन मध्ये आला. ब्रह्मास्त्र वापरलं सौमित याने. एक षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाज मॉन्टी जरी बाद झाला असला तरी एक गडी बाद 11. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 27 धावांची. 18 चेंडू 27 धावा. नूर हाच एक कोहिनूर हिरा आहे, त्याला मात्र या मैदानावरती शेवटपर्यंत किल्ला लावावा लागेल, कारण की जर पाहायला गेला ना तर हायेस्ट रन मला वाटतं नूरच्या नावावरती आहे. त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल या मैदानावरती. आमचे या सुजीजी माडिक साहेब, विजयजी गुरु साहेब, महाराष्ट्र पोलीस आणि विकासजी जोशी साहेब जरा चर्चा करतायत की या स्पर्धा अजून किती चांगल्या होतील. जरा नक्कीच त्याचा मात्र इथे बोलाबाल आहे. अख्ख्या रायगड नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतभर चर्चा आहे या वीरेश्वर ट्रॉफीची. नक्कीच आमचे गणेश शेठ हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया. आणि नक्कीच सुभाष मामा सावंत यांच्या संघाला मंत्र ओम साई वडोळ बी संघाला बाय भेटली आहे. आणि संदेशजी ओले साहेब जर 3 षटकार लगातार मारले तर तब्बल 1000 रुपये. आमचे सुभाष मामा सावंत आपण इथे उपस्थित असाल तर आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचं. समीर मसूरकर साहेब आपल्याला बोलत आहेत. सन्माननीय सुभाष शेठ सावंत आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचे. चांगला फटका इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. एक धाव तर निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 12. सुभाष मामा सावंत आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचे. आमचे समीरजी मसूरकर साहेब आपल्याला विनंती करतात, आपण स्टेजवरती यायचे. या साहेब, मामा सुभाष मामा सावंत या. जरा प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा एक कॅमेरा जाणं गरजेचं आहे. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज भावेश सावंत हा सुद्धा एक घातक गोलंदाज आहे लवची संघाचा. बरेचसे सामने त्यांनी मात्र एकतर्फी खेळण्याचे प्रयत्न केले आपल्याकडे. भावेश तयार. चांगला फटका इथे मात्र काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातो गोळीच्या वेगाने. काय क्षेत्ररक्षण केलं, लाजवाब, एक्सलेंट, बढिया. बघा सर्व प्रेक्षकांनी सुद्धा दाद दिली या खेळाडूला. 3 धावा नक्कीच आपल्या संघाच्या वाटवल्या या क्षेत्ररक्षणाने. त्याची 1 ने वाढते ती पोचते 13 या आकड्यावरती. 27 धावा पाहिजे होत्या, आता मात्र 2 धावा आल्या. अजूनही 25 धावांची आवश्यकता अजूनही. चांगला इथे मात्र यष्टीरक्षणचा प्रयत्न आपण पाहिला. डॉट चेंडूची समाप्ती होते. नक्कीच इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय या फलंदाजाने. थर्ड अंपायर आमचे दलाल सर, दोन्ही पंच आपण पाहतोय करंबे सर आणि हेमंत कोळी सर यांचं नक्कीच आपण कौतुक करणं गरजेचं आहे. चांगलं 3 रात्रीमध्ये चांगलं काम आणि या रात्रीमध्ये सुद्धा लाजवाब. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र फेअर डिलिव्हरी. भावेश सावंत काय गोलंदाजी करतायत. मी अगोदर म्हटलं तर हा गोलंदाज एक घातकी गोलंदाज आहे तो अल्पेश 11 लवची संघाचा. आता मात्र चांगला कमबॅक करून देतोय.
बघा आमच्या समीरजी मसूरकर सावंत यांची कन्या सुद्धा उपस्थित आहे, तिचं सुद्धा आपण स्वागत करूया या मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता मात्र नूर थोडस नक्कीच आज मात्र थोडं प्रयत्न करतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, परंतु डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर असं की तिथे स्थिर होते. एक गडी बाद 13, दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आमचे ज्ञानेश्वर दादा सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. अभिसर पाटील, चांगला फटका, काय प्रयत्न केला होता फॉलोअर थ्रू मध्ये, आणि नक्कीच आमचे खास उरणवरनं मुंगफलीवाले बघा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. एवढा दूरवरचा प्रवास करून दरवर्षी सातत्याने समीर मसूरकरवरती जे प्रेम आहे ते मात्र त्यांचं दिसून येतं. बघा एवढं लांब नव्हतं, त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत करूया. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. धाव संख्या फलकावरती लागते 14. भावेश सावंत यांचं मात्र बघूया आपण, कौतुक करावं लागेल, चांगले आतापर्यंत गोलंदाजी केली या मैदानावरती. बघा स्क्रीनवरती आमचे मुख्य आयोजक त्यांची कन्या दिसते, आणि काका 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. एक गडी बाद 14. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज होती 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा म्हणजे डबल धावा कराव्या लागतील प्रत्येक चेंडू मागे. प्रवीण सर जर पाहायला गेलं तर ती क्षमता आहे वीरेश्वर मित्र मंडळ वरची गोपोलीमध्ये आहे, परंतु नूरचं राहणं हे शेवटपर्यंत ते नक्कीच लाभदायक ठरणार आहे. तर तेवढंच जर मी म्हणेल कठीण असणार आहे ते अल्पेश 11 लवजी संघाला. डीजे तुम्हाला एक संधी मिळते. महेंद्र खोत साहेबांना जे गरिबांचे कैवारी आहे, खऱ्या अर्थानं ते नेहमीच मदतगार ठरले सर्वांना, ते आमचे महेंद्र शेठ खोत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. आणि ज्या स्पर्धेची उत्कंठा नेहमीच असते, मी काकांना बऱ्याच कमी प्रमाणात या मंचावरती पाहतो, परंतु समीर शेठच्या आग्रहाखाती ते नेहमी या मंचावरती असतात, त्यांचं नक्कीच आपण स्वागत केलं पाहिजे. आकाश कलवार यांच्याकडनं लगातार 3 षटकार आले, तर विनयला 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा आकाश शेठ कलवार यांच्याकडनं सुद्धा विनय नाही केला 2000 रुपयाचं पारितोषिक आलं. परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर नवीन गोलंदाजी मार्गवरती स्वराज थरगुडे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय, 7च्या सरासरीने 14 धावा मात्र फलकावर लागल्यात. परंतु इथे मात्र जो फर्स्ट गिअरवरती चालत होती वीरेश्वर ग्रामस्थ वरची गोपालची टीम, ती आता मात्र सेकंड आणि थर्ड वरती द्यावं लागेल, तरी कुठेतरी विजय संपादन करू शकते. चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर भावेश सावंत, आणि अशा तऱ्हेने फलंदाज कोहिनूर हिरा जो वीरेश्वर मित्र मंडळचा बाद होतोय. 140चा होलचा झटका बसतोय, तो वीरेश्वरच्या वरची गोपाली संघाला संधी भेटते. डीजे ऑपरेटरला पाहायला गेलं तर सर्वच जेवढे हे सामने झाले, जेवढ्या मॅचेस झाल्या, त्यामध्ये नूर 98 म्हणजे 98 धावावरती आता फक्त 2 धावा षटकाच्या पाठीमागे फलंदाज बाद झाला. नक्कीच 2 धावासाठी त्याचे शतक मात्र हुकलंय, परंतु जो प्रयत्न केला होता, काय कामगिरी होती नूरची, लाजवाब. नवीन फलंदाज येतोय, फलंदाज हर्षल. चांगला फटका आहे, इथे मात्र पॉइंटच्या दिशेने 1 धाव तर निश्चित रुपये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे येतो, 1 धाव करते. धाव संख्या 1 ने वाढते, ती बसते 15 या आकड्यावरती. 15 धावा फलकावरती लागतात. जर पाहायला गेलं तर अजूनही 15 धावा फलकावरती लागतात. बघा आमच्या समीर मसूरकर साहेबांच्या कन्या इथे मात्र ऑन स्क्रीनवरती दिसत आहेत,
तिचं सुद्धा मनापासून स्वागत केलं पाहिजे. चांगला चेंडू, इथे मात्र ब्रह्मास्त्र वापरलं होतं. एक धाव तर निश्चित भेटेल. चांगलं क्षेत्रक्षेत तिथे बघायला भेटतं आणि एका धावावरती समाधान मला लागतं. जसं की 1 ने वरती ती पोचतंय. 16 या आकड्यावरती 16 धावा फळकावरती लागतात. 38 धावांचा पाठलाग करायचा होता. काय कमालीची गोलंदाजी केली आहे अल्पेश 11 लवची संघाने आणि अल्पेशसाठी नक्कीच 3 षटकासाठी मामाने लावलेलं 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र ते अल्पेशला मिळवता आलं नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होते. जसा जसा प्रवीण सर डॉट चेंडू येईल तसं तसं टेन्शन वाढेल ते वीरेश्वर मित्र मंडळाच्या या खेमेमध्ये, तर उत्साहाचं वातावरण वाढेल ते लवची संघामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू, स्वराज तरगुडे एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. बराच वेळा त्याला पाहिलंय, परंतु इथे मात्र बॅटची गाड्या घेते आणि नक्कीच इथे मात्र विनय नाईक जो मोठा मासा होता तो मात्र गाड्याला लागलाय. धावबाद होतोय आणि मोठा हादरा बसतोय तो वीरेश्वर मित्र मंडळावरची गोपली संघाला. धावसंख्या असताना 16 असताना डीजे फलंदाजी मार्गावरती ओमकार. ओमकार हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, परंतु इथे मात्र आता थोडस मला वाटतं लांब थांबलाय. स्वराज सरगुडे, शैलेश सरगुडे यांचे सुपुत्र. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की लेदर सुद्धा चांगली फलंदाजी करतोय, तितकीच चांगली टेनिस मध्ये सुद्धा करतोय. चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक तयार आहे. सोप्पा झेल, फलंदाज ओमकारच्या पारीच होते खात्मा. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. आणि इथे मात्र मला वाटतं हॅट्रिकची संधी होती, परंतु इथे ओव्हर हॅट्रिक मिळाली ती गोलंदाज स्वराज याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बळकवता लागते 16. 4 गडी बाद 16. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 22 धावांची. म्हणजे 4 मोठे फटके मारावे लागतील. वीरेश्वर मित्र मंडळ वरची उपलीला जर सामना जिंकायचा असेल तर 22 धावांची आवश्यकता आहे. आमच्या महेंद्र काका खास आवर्जून मला वाटतं वरची उपरी संघाचा सामना पाहण्यासाठी आले, परंतु एवढी मजा मात्र त्यांना वाटली नाही आहे. परंतु असू द्या, शेवटचं षटक बाकी आहे. 4 षटकार सुद्धा येऊ शकतात. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार होती 22 धावांची. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जनता एंडकडनं ओमकार. ओमकार थरगोडे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहा या संघामध्ये जर विचार केला ना प्रवीण सर, तर हिमांशु यादव सुद्धा तितकाच चांगला गोलंदाज आहे पाहतो आपण, परंतु ओमकार जो यंग टॅलेंट आहे तो मात्र या मैदानावरती चमकलाय. त्याला मात्र मी म्हणेल प्रमोशन केलंय. अल्पेश या तरगुडे रे कर्णधार संघाचा अल्पेश तरगुडे. पहा बऱ्याच वेळा आपण पाहिलंय मोठमोठ्या सामन्यामध्ये अल्पेश तरगुडे यांचं वर्चस्व नेहमी राहिलंय आणि नक्कीच समीर मसुरकर साहेबांचे निकटवर्ती आहे, खास मित्र अल्पेश तरगुडे यांचा संघ मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय मैदानावरती. चांगला चेंडू, मी म्हणेल काय कट केलेला लाजवाब. अजूनही येणार आता मात्र 5 चेंडूमध्ये गरज असणार ती 22 धावांची. बघा असं प्रवीण सर, जर या 5 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले तर वीरेश्वर ग्रामस्थाकडनं तब्बल 5,000 रुपये. नक्कीच 4 षटकार येणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4
चेंडूमध्ये 4 षटकाराची गरज आहे. आता मात्र 22 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडूमध्ये. अल्पेश 11 लवजी थोडासा खुश आहे. त्याला माहिती आहे की आपल्या हातात कमीत कमी 90% सामना आपल्या हातात आहे. बघा खास आवर्जून अलिबागवरनं आमचे महाराष्ट्र पोलीस विजय शेठ गुरव हे सुद्धा उपस्थित झाले होते. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. नक्कीच हर्षल हा मात्र 4 षटकार सुद्धा मारू शकतो, त्यामध्ये क्षमता आहे. आणि परंतु जर विचार केला ना तर या हर्षलला मोठमोठे प्रहार करावे लागतील जर विरेश्वर मित्रमंडळवरची बोली जिंकायचं असेल तर. चांगला फटका इथे मात्र हवाई बार चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेने. सोप्पा झेल फलंदाज हर्षल यांच्या पारीचा होतो खात्मा. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. म्हणेल अल्पेश 11 लवजे संघाने काय षटक टाकलं, लास्ट जवाब. पूर्णपणे कमबॅक करणारं षटक होतं ते भावेश सावंतचं. आमचे महेंद्र काका बघा आता पाहतायत, थोडंसं इथे तिथे पाहतायत आणि नक्कीच विचार करत असतील आज सकाळपर्यंत त्यांना थांबायचं आहे. फलंदाजाचं नाव रोहित. रोहित बघूया, चांगला फटका रोहितचा, परंतु इथे मात्र एकही धाव भेटत नाहीये. अजूनही या षटकातले चेंडू बाकी आहेत ते दोन चेंडूमध्ये 22 धावांची गरज. आमचे बाळू राणे बघा इथं उपस्थित झालेत आणि मनोज भोईरचे खास मित्र बाळू. 2 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू नाही. पंचांकडनं स्वैरचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 17 या आकड्यावरती. 2 चेंडूमध्ये अजूनही 21 धाबांची गरज. वडवळ बी संघाचा कर्णधार ओम साई वडवळ बी संघाचा कर्णधार आपण त्वरित जायचंय. इथे येऊन फक्त बसायचंय. ओम साई वडवळ बी संघाचा कर्णधार. चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा इथे मात्र डॉट. एक अजूनही एक चेंडू मला वाटते बरं ना शेवटचं बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आमचे कॅमेरामॅन पहा खऱ्या अर्थानं सर्व सुंदर सुंदर जे प्रेक्षेपण आहे ते नक्कीच टिपतात. त्यांचं सुद्धा मनापासून आपण त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि सोप्पा झेल फलंदाज बाद होतोय. अशा तऱ्हेने अल्पेश 11 लवजी संघ विजय होतोय, पराभूत होतोय. विरेश्वर मित्रमंडळवरची गोपली नक्कीच थोडासा नाराज करतोय. घरच्या मैदानावरती जो कोहिनूर हिरा होता, उद्या कोळंबे होता, ते बाद झाल्यानंतर मी म्हणेल थोडीशी बिकट अवस्था झाली आणि अल्पेश 11 लवजी संघाने नक्कीच चांगली कामगिरी केली. ते विजय संपादन करून गेले. संधी भेटते डीजे ऑपरेटरला.